हाय गाईज, वेलकम टू सेशन 2. पहिल्या सेशनमध्ये आपण बघितलं की मॅनेजमेंट कॉन्सेप्ट इव्हॉल्व कसा झाला, त्याची उत्क्रांती कशी होती, कोणते कोणते थिंकर्स होते ज्यांच्या थॉट्समध्ये कुठेतरी मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आपल्याला दिसले. आणि आपण साधारण एक 18व्या शतकात 18-19 सेंचुरीमध्ये आलो, ज्या वेळेला इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, औद्योगिक क्रांती झाली, मेकॅनायझेशन झालं, यांत्रिकीकरण झालं. खूप लोक काम करायला लागले एकाच वेळेला आणि कारखाने तयार झाले, छोट्या दुकानांपासून कंपन्या झाल्या. आणि अशा वेळेला बरेच नवीन समस्या आल्या की कशा प्रकारे प्रोडक्टिव्हिटी वाढवावी, या वर्कर्सना ऑर्गनाईज कसं करावं, यांचं नियोजन कसं करावं. आणि या सगळ्याची उत्तरं जर पहिल्यांदा कोणी दिली असतील तर या थॉटने दिली, ज्याचं नाव आहे सायंटिफिक मॅनेजमेंट, म्हणजे वैज्ञानिक प्रबंधन, वैज्ञानिक व्यवस्थापन. तर सायंटिफिक मॅनेजमेंटचं जर पहिलं कोणाला श्रेय द्यायचं असेल तर ते आहेत F.W. टेलर, फ्रेडरिक विन्स्लो टेलर. हे बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर होते आणि त्यांनी फर्स्ट टाइम येऊन हे सायंटिफिक प्रिन्सिपल्स, म्हणजे वैज्ञानिक व्यवस्थापन, ह्याचा पाया बांधला. आता कशा प्रकारे बांधला ते आपण बघूया. फाइंड वन बेस्ट वे ऑफ डुईंग थिंग्स अँड यूज इट ॲज अ बेंचमार्किंग. म्हणजे जर प्रत्येक काम करायचं असेल, आणि त्यावेळेला नवीन नवीन शॉप फ्लोर झाली होती, असेंब्ली लाईन झाली होती, तर जे प्रत्येक काम होतं ते प्रत्येक काम करायची एक तऱ्हा आहे, एक ठराविक तऱ्हा आहे, जी एक आदर्श तऱ्हा आहे, आयडियल वे ऑफ डुईंग थिंग आहे. ती पहिली आपल्याला शिकली पाहिजे. आणि ती शिकल्यानंतर प्रत्येकाने तशाच प्रकारे काम करावं, ज्याला बेंचमार्किंग म्हणतो. की जर तुम्ही अशा प्रकारे काम केलं नाही तर तुम्हाला ती एफिशियन्सी, म्हणजे कार्यक्षमता तुम्हाला मिळणार नाही. पहिल्यांदा एफिशियन्सी हा कॉन्सेप्ट त्यांनी आणला. पुढे बघूया. सायंटिफिकली ट्रेन द एम्प्लॉईज. तोवर असं होतं की एखाद्याला जर काम शिकायचं असेल तर तो काय करायचा की तिकडे जो काम करत असेल एखादा कर्मचारी, वर्कर, तिथे जाऊन बसायचं आणि तो कशा प्रकारे काम करतोय हे बघून शिकायचं. तर त्यांनी एक सायन्स आणलं याच्यामध्ये की तुम्हाला जर वर्कर्सना व्यवस्थितरित्या काम करवायचं असेल तर त्यांना प्रशिक्षण देणं अतिशय गरजेचं आहे. त्याला सायंटिफिक ट्रेनिंग म्हणतात. आता हल्ली तुम्ही बघता की बऱ्याचशा कॉर्पोरेट्समध्ये एम्प्लॉईजना एम्प्लॉई ट्रेनिंग असतं, मॅनेजरियल ट्रेनिंग असतं, अपग्रेडेशन असतं. तर ह्याची सुरुवात पहिली F.W. टेलरने सायंटिफिक मॅनेजमेंट जवळजवळ 100-150 वर्षांपूर्वी केलेली आहे. डिवाइड द टास्क इनटू स्मॉल कॉन्स्टिट्युएंट स्टेप्स बनवायचे आणि इच ऑर टू बाय डिफरंट सेट ऑफ पीपल. सगळ्यांनी सगळं काम करायचं नाही. त्यावेळेला फोर्ड मोटर्सनी पहिल्यांदा असेंब्ली लाईन चालू केली ऑटोमोबिल्स बनवायला. तेव्हा F.W. टेलरचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. तेव्हा त्यांनी जाऊन काय केलं की प्रत्येक जे काम होतं त्याला बेसिकली एक घटक केले, स्मॉल स्मॉल कॉन्स्टिट्युएंट्स केले, आणि प्रत्येकाने एवढंच काम करायचं की त्यांनी एक काम केलं, ते काम मग पुढे त्या असेंब्ली लाईनवरनं दुसऱ्याकडे जाणार, दुसरं काम करेल. ह्याच्यामधनं दोन गोष्टी आल्या. एक म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर आणि दुसरं म्हणजे स्पेशलायझेशन. म्हणजे एक ठराविक काम आहे, ते ठराविक व्यक्ती करतात, ते डिवाइड झालं काम, ते संपूर्ण काम जे डिवाइड झालं आणि त्या व्यक्ती ज्या आहेत त्या कामामध्ये त्या स्पेशलाइज्ड होतात. मोटिवेट बाय पे, रेम्युनरेशन डिपेंडिंग ऑन परफॉर्मन्स. म्हणजे याचा अर्थ असा असतो, एखाद्या कामगाराला, वर्करला कामासाठी जर प्रेरित करायचं असेल, उत्तेजित करायचं असेल, तर पेमेंट, मॉनिटरी पेमेंट म्हणजे पैसे, हा सर्वात इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट आहे, महत्वाचा आहे. रेम्युनरेशन विल बी डिपेंडेंट ऑन युअर परफॉर्मन्स. हल्ली तुम्ही बघता कंपनीजमध्ये PLI असतो, परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह. म्हणजे जेवढा तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तेवढे तुमचे इन्सेंटिव्ह जास्ती असतील. आणि हे सगळ्या लेवलला असतं. म्हणजे हे अगदी वर्कर लेवलला घेऊन अगदी CEO लेवल पर्यंत परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह असतात. आणि ज्याला आपण एक फिक्स्ड कॉम्पेन्सेशन आणि व्हेरिएबल कॉम्पेन्सेशन म्हणतो. एक फिक्स्ड कॉम्पेन्सेशन मिनिमम असतं की तुम्ही एक ठराविक एवढं काम तुम्हाला करायचंय, त्यासाठी तुम्हाला एवढी अमाऊंट आहे. पण
जर तुम्ही ते काम चांगलं केलं, कार्यक्षम केलं, एफिशियंट केलं, तुम्ही टार्गेट्स अचीव्ह केलेत, तर तुम्हाला जास्ती पैसे मिळतील. तर FW टेलरनी जवळजवळ 100 वर्षापेक्षा जास्ती त्यांनी हे ऑलरेडी हे सगळे प्रिन्सिपल्स ले डाऊन केले होते. आणि आपण एक साधं एक्झाम्पल घेऊया, जे आपल्याला आपल्या नॉर्मल आयुष्यामध्ये सुद्धा अनुभवायला मिळतं. आपण एक सिंपल एका मॅकडॉनल्ड रेस्टॉरंटमध्ये जरी आपण गेलो, आता मॅकडॉनल्ड रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि आपण तिकडे जाऊन ऑर्डर दिली, ती ऑर्डर आतमध्ये जाते आणि ती आत जाते. आणि समजा आपण बर्गर मागितलं असेल, जो तिकडे बनवणारा असतो तो एक तळणारा असतो बर्गर, तो एक वेगळा माणूस असतो. तिकडनं तो बर्गर पास करतो, मग कोणतरी एक जण असतो तो ट्रे मध्ये भरतो, मग त्याच्यामध्ये तो पोटॅटो चिप्स घालतो आणि ते गेल्यानंतर ते पुढे जातं. त्याच्यानंतर एक माणूस आहे तो व्यवस्थित त्याला पॅकेजिंग करतो आणि ते करून नंतर ते डिलिव्हरी काउंटरला येतं आणि डिलिव्हरी काउंटरवाला डिलिव्हरी आपल्याला देतो. तर सेम प्रिन्सिपल्स अप्लाय होतात. ज्याला आपण डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतो, ते डिव्हिजन ऑफ लेबर आहे, स्पेशलायझेशन आहे. प्रत्येक माणूस एक स्पेशलाइज जॉब करतोय, एक वर्कफ्लो आहे, त्याच्यामध्ये सायन्स आहे. बरं, एवढंच नाही तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक टाइम ऍस्पेक्ट पण आहे, की कस्टमरनी ऑर्डर दिल्यापासून त्याला डिलिव्हरी मिळेपर्यंत किती वेळामध्ये ती डिलिव्हरी मिळाली पाहिजे, किती मिनिटात किंवा किती सेकंदात ती मिळाली पाहिजे. तर ह्या सगळ्याचं श्रेय जर कोणाला सर्वप्रथम जात असेल तर ते FW टेलर यांना जातं. सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये दुसरं नाव प्रामुख्याने जे घेतलं गेलं पाहिजे ते म्हणजे फ्रँक गिल्बर्ट. त्यांनी एक नवीन कॉन्सेप्ट आणला सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये आणि त्याचं नाव होतं टाइम अँड मोशन स्टडीज, म्हणजे वेळ आणि गती. आणि त्यांनी असं मूल्यमापन केलं की आपल्याला जर एखादं काम करायचं असेल तर आपल्या काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज असतात, शारीरिक हालचाली असतात. आता त्या शारीरिक हालचाली ज्या असतात त्याला एक गती असते, त्याला एक मोशन असते. आणि या मोशन मध्ये आपण कमीत कमी शारीरिक हालचाली करून आपण जास्तीत जास्त काम केलं गेलं पाहिजे. त्यामुळे वेळ वाचतो आणि कार्यक्षमता जी आहे ती वाढते. म्हणजे इट रिड्युसेस द टाइम अँड इन्क्रीजेस द एफिशियन्सी. त्यामुळे तुम्ही तिकडे वाचाल तर ही डिफाईन टाइम अँड मोशन स्टडीज एज द सायन्स ऑफ एलिमिनेटिंग वेस्टफुलनेस रिझल्टिंग फ्रॉम अननेसेसरी इल डिरेक्टेड अँड इनएफिशियंट मोशन. म्हणजे आपण जे काम करताना हालचाली करतोय त्याच्यामध्ये कुठे पुनरावृत्ती होतीये का, एकच एकच हालचाल आपण दोनदा करतोय का, तर ती आपल्याला एलिमिनेट करायची, काढून टाकायची. त्यामुळे काय होतं, वेळ वाचतो. वेळ वाचतो, दुसरं तुमची एफिशियन्सी वाढते. जसं सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये FW टेलरनी ते प्रत्येक काम जे आहे ते कॉन्स्टिट्युएंट्स मध्ये ब्रेकडाऊन केलं. इथे यांनी शारीरिक हालचाली ज्या आहेत त्या काम करायला त्या ब्रेकडाऊन केल्या. त्यांनी एक कमालीचा एक्सपेरिमेंट केला होता. कन्स्ट्रक्शन साईटवर ब्रिक लेईंग वर्कर्सच्या बरोबर त्यांनी हा एक्सपेरिमेंट केला होता की जे गवंडी असतात, जे भिंत बनवतात या विटा घेऊन, तर त्यांनी जे जे स्कॅफोल्डिंग असतं, ज्याला आपण परात म्हणतो, तर ते अशा प्रकारे सगळं अरेंज केलं त्यांनी की त्या वर्कर्सना कमीत कमी मुवमेंट करता यावी. आणि ती कमीत कमी मुवमेंट जर त्यांनी केली आणि ती वीट त्यांनी एका झटक्यात उचलली आणि ती उचलताना त्यांना जास्ती श्रम झाले नाहीत, त्याची हाईट ऍडजस्ट अशा प्रकारे केली आणि ती ऍडजस्ट होत गेली की तो स्टँड नेहमी वेस्ट हाईटला वर्कर्सच्या राहिला. म्हणजे कसं की तो कमरेच्या लेवलला राहिला. त्याच्यामुळे काय झालं की वर्करना जे खाली वाकून वीट उचलावी लागत होती ते उचलण्याचे श्रम निघून गेले, वेळ वाचला. अशा प्रकारे तुम्ही बघा, त्यांनी हा जो एक्सपेरिमेंट केला त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी जी आहे ते 120 to 350 ब्रिक्स पर आवर एवढी प्रोडक्टिव्हिटी वाढली. म्हणजे ऑलमोस्ट 50नी ती प्रोडक्टिव्हिटी वाढली. तर हे एक मेजर कॉन्ट्रीब्युशन होतं जे फ्रँक गिल्बर्टचं होतं. फ्रँक गिल्बर्ट बरोबरच आपल्याला अजून एक नाव घ्यायला पाहिजे आणि ते म्हणजे लिलियन गिल्बर्ट. फ्रँक गिल्बर्ट यांच्या पत्नी, फ्रँक गिल्बर्ट्स वाईफ लिलियन गिल्बर्ट एक असामान्य व्यक्तिमत्व होतं सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये. त्यांची काही अचीवमेंट्स आपण बघूया.
शी वॉज कॉल्ड द फर्स्ट लेडी ऑफ इंजिनिअरिंग, डझन किड्स, PhD अँड फेनॉमिनल कॅरियर. म्हणजे याचा ताळमेळ कुठे बसतो का ते तुम्ही बघा. त्यांनी 12 मुलांचं अपब्रिंगिंग केलं, त्या PhD होत्या आणि त्यांची कॅरियर खूपच फेनॉमिनल होती. टाइम अँड मोशन स्टडीज हा फ्रँक गिल्बर्ट गेल्यानंतर हा जो टाइम अँड मोशन स्टडीजचा जो एक ऍस्पेक्ट आहे तो त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीमध्ये पसरवला आणि त्यामुळे त्यांना बरेच मान सन्मान मिळाले. शी वॉज द फर्स्ट फिमेल फॅकल्टी इन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, त्या शिकवायच्या इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. फर्स्ट फिमेल मेंबर ऑफ सोसायटी ऑफ इंडस्ट्रियल इंजिनियर्स, फर्स्ट वुमन अपॉइंटेड टू नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनियर्स, फर्स्ट वुमन टू रिसीव्ह द हूवर मेडल, कन्सल्टंट टू गव्हर्नमेंट ड्युरिंग वर्ल्ड वॉर II आणि जनरल इलेक्ट्रिक या कंपनी बरोबर त्यांनी काम केलं. आणि शी ऍडवाइज 6 US प्रेसिडेंट्स, म्हणजे ट्रुमन, रूझवेल्ट पासून रोनाल्ड रिगन पर्यंत 6 प्रेसिडेंट्सना त्यांनी ऍडवाइज केलं. म्हणजे अशा प्रकारचं एक असामान्य व्यक्तिमत्व यांनी सायंटिफिक मॅनेजमेंट या विषयावर प्रचंड योगदान केलं. अजून एक महत्वाचं नाव सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये ज्यांचं नाव आहे हेनरी गॅन्ट. तर तुम्ही खाली बघाल तो एक गॅन्ट चार्ट आहे. ही वॉज अ प्रोटेजी ऑफ FW टेलर, म्हणजे FW टेलर, फ्रेडरिक टेलर यांचे ते शिष्य होते. ही इन्व्हेंटेड द गॅन्ट चार्ट विच फॉर्म द बेसिस ऑफ CPM PERT टेक्निक्स लेटर. गॅन्ट चार्ट ही त्यांचे इन्व्हेन्शन होतं. आणि आता तुम्ही जर खाली तो गॅन्ट चार्ट जर बघितला तर त्यांनी 2 गोष्टी केल्या. एक तर त्यांचा एक टास्क आपण म्हणतो की आपल्याला कुठला टास्क करायचा आहे आणि त्याच्यासमोर तुम्ही बघाल ते एक टाइम फ्रेम आहे की काय टाइम फ्रेम मध्ये हा टास्क कधी सुरू करायचा आणि तो कधी कंप्लीट होतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला प्लॅनिंग सुरू करायचं तर आपल्याला या तारखेपासून या तारखेपर्यंत आपलं प्लॅनिंग चालू राहणार आहे, ती ऍक्टिव्हिटी त्याला तेवढा वेळ लागणार आहे. बरं, ती ऍक्टिव्हिटी जेव्हा चालू असते तेव्हा पुढची ऍक्टिव्हिटी जी आहे रिसर्च ती कधी चालू होते. तर तुम्ही जर बघितलं की प्लॅनिंग चालू झाल्यानंतर काही वेळाने रिसर्च चालू केलं जाऊ शकतं आणि ते मोर ऑर लेस पॅरलल चालतं प्लॅनिंगला आणि तिथंच कुठेतरी ते संपतं. तिसरं आहे डिझाईन, की प्लॅनिंग रिसर्च एक ठराविक त्याला वेळ गेला की त्याच्यानंतर आपण डिझाईन चालू करू शकतो. आणि त्याचप्रमाणे आपण बघाल पुढे जर आपण केलं की त्याचं इम्प्लिमेंटेशन, की ज्या वेळेला डिझाईन जवळजवळ तुमचं 60% 70% होतं त्यावेळेला आपण इम्प्लिमेंटेशन सुद्धा चालू करू शकतो आणि पुढे आपण फॉलोअप घेऊ शकतो. त्यामुळे कुठची ऍक्टिव्हिटी कधी चालू होणार आणि कुठची ऍक्टिव्हिटी कधी संपणार आणि त्याच्याच बरोबर पुढची ऍक्टिव्हिटी ती कधी चालू होते, ती संपल्यावर चालू होती की त्याच्या बरोबर चालू होते, मग किती 2 का 3 ऍक्टिव्हिटी पॅरलली होऊ शकतात का, तर हे आपल्याला या गॅन्ट चार्ट मधनं आपल्याला समजतं. हे फार मोठं योगदान ज्याच्याने पुढे एक CPM म्हणजे क्रिटिकल पाथ मेथड, PERT टेक्निक्स वगैरे पुढे डेव्हलप झाल्या, त्याचा पाया हा गॅन्ट चार्ट होता. पुढचं नाव सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये हॅरिंग्टन एमर्सन. He was an advocate of principles of efficiency, developed the concept of efficiency engineering. कार्यक्षमता या विषयावर, एफिशियन्सीवर त्यांनी बराच अभ्यास केला आणि त्यांनी 12 प्रिन्सिपल्स ऑफ एफिशियन्सी आणली. आता त्यांच्या म्हणण्यानुसार की आपण ही जर 12 प्रिन्सिपल्स अवलंबली तर आपली उत्पादकता वाढते. आणि ती 12 प्रिन्सिपल साधारण काय होती ती तुम्हाला सांगतो मी. त्याच्यामध्ये एक कॉमन सेन्स होता. मॅनेजर असतो त्यांनी एक सारासार विचार करता आला पाहिजे त्याला की कशा प्रकारे बिझनेस होऊ शकतो. कॉम्पिटंट काउन्सिल म्हणजे तुम्हाला जे काम करायचंय ते त्या कामाचा मार्गदर्शक जो आहे तो स्पेशालिस्ट असला पाहिजे त्या कामामध्ये. कारण काही जॉब्स जे असतात त्याच्यामध्ये एक स्पेशलाइज नॉलेज किंवा स्किल लागतं, त्यामुळे ते ज्ञान असणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे रिलायबल अँड ॲडेक्वेट रेकॉर्ड कीपिंग. त्यांनी असं पण सांगितलं की आपण जे काही काम करतोय त्याची नोंद केली गेली पाहिजे, की एका मशीनवर काम करतोय त्याचा आउटपुट किती आहे किंवा त्याला बेसिकली वेळ किती लागतो, त्याला मेंटेनन्स किती लागतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या तर त्यांनी आपली एफिशियन्सी वाढू शकते. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यांनी स्टँडर्डायझेशन आणलं की प्रोसिजर्स मध्ये स्टँडर्डायझेशन पाहिजे, जागेचं स्टँडर्डायझेशन पाहिजे,
त्यांनी एक फेअर डीलिंगचा कॉन्सेप्ट आणला की आपण ज्या वेळेला अशा प्रकारे उत्पादन करतो तेव्हा ते ट्रान्सपेरंट असलं पाहिजे, पारदर्शक असलं पाहिजे, म्हणजे वर्कर्सला आणि मॅनेजमेंटला एकमेकांमधला कॉन्फिडन्स वाढतो. तर अशा प्रकारे या सायंटिफिक मॅनेजमेंटचे जे कॉन्ट्रीब्युटर्स आहेत त्यांनी हा एक कॉन्सेप्ट डेव्हलप केला की मॅनेजमेंटमध्ये विज्ञान, सायन्स कसं इन्कॉर्पोरेट केलं जाऊ शकतं की त्याच्यामुळे वर्करची एफिशियन्सी वाढू शकते, कार्यक्षमता वाढू शकते, प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते, म्हणजे उत्पादकता वाढू शकते. पण कालांतराने असं लक्षात आलं की सायंटिफिक मॅनेजमेंट जे आहे ते जास्ती शॉप फ्लोर ओरिएंटेड आहे. म्हणजे ते ज्याला आपण इनवर्डली लुकिंग म्हणतो किंवा मायक्रो आउटलुक म्हणतो तसा होतो. कंपन्या मोठ्या होत गेल्या, म्हणजे हळूहळू असं झालं की त्यांची उत्पादन क्षमता वाढत गेली. त्याच्यानंतर ग्लोबल ऑपरेशन्स हळूहळू व्हायला लागली, इम्पोर्ट एक्सपोर्ट वाढायला लागले. तर त्यावेळेला प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग हे ऍस्पेक्ट्स म्हणजे एका ऑर्गनायझेशन, संघटना या लेवलला काही गोष्टी जरुरीच्या वाटायला लागल्या की त्या फक्त शॉप फ्लोर आणि वर्कर पुरत्या मर्यादित असता कामा नयेत. आणि अशा वेळेला हा जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट हा कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस झाला की आता आपल्याला एक ओव्हरऑल संघटना एक मॅक्रो लेवलला बघायचं आहे ऑर्गनायझेशनकडे, आणि तिथे जन्म झाला जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंटचा. तर जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट काय आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ओके गाईज, थँक्यू अँड टेक केअर.